हॅलो गाईज, नमस्ते, वेलकम टू आवर ब्लॉग. आणि आज आपण बनवणार आहोत माझं फेवरेट, सगळ्यांचं फेवरेट लिंबूचं लोणचं. तर इथं आपण लोणचं बनवण्यासाठी घेतलेले आहेत 5 ते 6 लिंबू. हे असे लिंबू घेतलेले आहेत. आपण याला 1 ते 1.5 तास जे आहे पाण्यामध्ये भिजत टाकलं होतं. मिठाच्या पाण्यात आपण ह्यांना भिजत टाकलं होतं, कारण की यातला जो कडवटपणा आहे सालींमध्ये, तो कडवटपणा निघून गेला पाहिजे. तर हे लिंबू घेतल्यानंतर आपण त्यांना भिजवल्यानंतर 1.5 तासानंतर त्यांना स्वच्छ पुसायचं आहे. तर पुसल्यानंतर एका लिंबाच्या आपल्याला 8 भागा करायच्या आहेत, ह्या अशा. आणि ह्यांच्या सगळे बिया आपल्याला काढायच्या आहेत आधीच, कारण की बी आल्याने अजून लिंबाचा कडवटपणा जाणवतो. याच्यासाठी बिया जे आहेत ते आधीच कट केलेल्या आहेत. ठीक आहे, इथे मम्मी बिया कट करत आहे. बिया नाही, लिंबू कट करत आहे. असं लिंबू कट केलं. इथे दाखव मम्मी, कॅमेरावर दाखव. इथे बघा कसं कट करायचं आहे. असं खाप केल्यावरती ज्याच्यातल्या बिया सर्व काढून घ्यायच्या. सगळ्या बिया आपल्याला चांगल्या प्रकारे काढून घ्यायच्या आहेत. आणि खूप जास्त मेहनतचं काम आहे हे. आणि आता चला बघूया, स्टार्ट करूया लिंबूचं लोणचं बनवण्यासाठी. आपण इथे सगळं प्रिपेअर केलेलं आहे. मी तुम्हाला सांगते आपल्याला सामान काय काय लागलं आहे. सामग्री, इन्ग्रेडियंट्स काय काय लागले आहेत आपण ते आता बघूया. हे अशा प्रकारे आपल्याला बिया ज्या आहेत ते सगळ्या काढून घ्यायच्या आहेत लिंबाच्या. म्हणजे लिंबू लोणचं कडू नाही होत. इथे सगळं क्लीन करून इथे ठेवलेले आहेत. आता जे आपण लिंबाचं लोणचं बनवणार आहे ते आपण बनवणार आहे तिखट, आंबट, गोड. आणि ते पण आम्ही बनवणार आहे कुकर मध्ये, बिना तेलाचं हेल्दी वाला लोणचं आहे हे. तर आता मी तुम्हाला सांगते आपण काय काय घेतलेलं आहे इथं सामग्री. हा गूळ आहे 1 वाटी. गूळ जो आहे तो आपण चांगल्या प्रकारे किसून घेतलेला आहे. बिना केमिकलचे हे गूळ आहे. हे आहे काळं मीठ, ते पण आपण चांगल्या प्रकारे वाटून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ हवंय, हे चवीनुसार मीठ घेतले. आणि हे तिखट घेतलेलं आहे. तिखट जसं तुमचं टॉलरन्स असेल स्पायसी खाण्याचं, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तिखट घेऊ शकता. आणि आपली लिंब. चला बनवूया. सर्वात पहिले लिंबू टाकायचं. ओके, इथं आपण लिंबू घेत आहे. मग आपण ह्याच्यामध्ये काय ऍड करणार आहे आता? मिरची पावडर. मिरची पावडर ऍड करूया. ठीक आहे, तिखट मिरची पावडर. तिखट मिरची पावडर आपण ऍड केलेलं आहे इथे. मीठ आणि मीठ जे आपण चवीपुरतं. हा, चवीपुरतं मीठ जे आपण वाटून घेतलं होतं. आणि हे काळं मीठ आहे, हे मिक्स करायचं. ओके, इथे खूप चांगल्या प्रकारे याला आपल्याला मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे. आता काय जाणार याच्यामध्ये? गुळ. ठीक आहे, गुळ. इथं आपण घेतलेला आहे 1 वाटी गुळ. मिक्स करायचं. ठीक आहे, याला पण चांगलं मिक्स करायचं आहे. प्रकारे मिक्स केलेलं आहे. टॉस पण केलंय मम्मीने खूप छान प्रकारे. हे बघा आपलं लोणचं जे आहे हे सध्याला असं दिसत आहे. इथं आपण कुकर घेतलेला आहे आणि कुकर मध्ये आपण काय टाकतोय? पाणी टाकतोय. 1 ग्लास पाणी. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे कुकर मध्ये. आणि जाळी लावायची. ओके, तर अशा प्रकारे कुकर मध्ये पाणी टाकून जाळी लावलेली आहे आपण. भांड ठेवायचं. ठीक आहे, तर लोणचं जे आपण एकजीव सगळं करून ठेवलेलं आहे, गूळ, तिखट आणि काळं मीठ जे आपण वाटून घेतलं होतं ते चांगल्या प्रकारे इथे एकत्र केलेलं आहे. आणि ते आपण आता कुकरमध्ये ठेवलेलं आहे. तर सगळ्यात पहिले कुकरमध्ये ठेवण्याच्या आधी आपण यात पाणी टाकलेलं आहे अंदाजानुसार. त्यानंतर जाळी ठेवलेली आहे. आता अजून एक झाकण जाणार का याच्यावर? झाकण लावायचं, याच्यात पाणी जाऊ नाही द्यायचं. ठीक आहे. आता आपण कुकरच्या 10 शिट्ट्या घ्यायच्या. 10 शिट्ट्या? लिंबू चांगलं शिजलं पाहिजे. हो. ठीक आहे, तर इथं आपण गॅस चालू करतोय. आता कुकरच्या होणार आहे पूर्ण 10 शिट्ट्या. तर गाईस, तुम्हाला माहिती आहे लिंबूचं लोणचं जे आहे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे.
पण याचं जे सेवन आहे ते प्रमाणातच केलं पाहिजे. लोणचं छान झालं आहे म्हणून खातच जा असं बिलकुल नाही करायचं आहे. आणि स्पेशली ज्यांना BP आहे, लिव्हरचे काही त्रास असेल तर त्यांनी तर खूपच जास्त कमी प्रमाणात हे लोणचं खायचं आहे. पण हे आपल्याप्रमाणे मतलब एका अर्थाने हे खूप हेल्दीवालं लोणचं आहे, कारण की आपण इथे कुठेही तेलाचा उपयोग केलेला नाहीये. त्यामुळं हे लोणचं आपण हेल्दी बोलू शकतो. प्लस या लोणच्यामध्ये काही प्रमाणात प्रोबायोटिक्स सुद्धा असतात. पण हे लोणचं आपण मुरवून ठेवतो तर त्याचं जे प्रमाण आहे ते कमी होत जातं. पण काही प्रमाणात प्रोबायोटिक ह्याच्यामध्ये असतात. अजून काय असतं लिंबूमध्ये मम्मी? व्हिटॅमिन C सुद्धा असतं या लिंबूमध्ये. आणि ते पण जसं मी प्रोबायोटिकचं सांगितलं ते पण मुरल्यानंतर कमी त्यांचं प्रमाण होत जातं. त्यामुळं आणि एक हा पण आहे उपयोग याचा की फायदा की लिंबूचं लोणचं चविष्ट असल्यामुळे आपण जास्त जेवण घेतो आणि जास्त आपण जेवण खातो सुद्धा. त्यामुळे आपला आहार सुद्धा वाढतो. पण जसं मी आधी तुम्हाला सांगितलं होतं, लिंबाच्या लोणच्याचं जे सेवन आहे ते नेहमी प्रमाणात करायचं आहे. लिंबूचं लोणचं आपण कशासाठी खातो? फक्त चवीपुरतं खातो आणि आपल्याला त्याचं सेवन चवीपुरतं करायचं आहे. भाजी समजून आपल्याला लिंबूचं लोणचं खायचं नाहीये. करेक्ट ना मम्मी? मम्मी अजून सुद्धा कॅमेरा शाय आहे. मम्मी आता सुद्धा लाजते कॅमेऱ्यावरती बोलण्यासाठी. पण ठीक आहे, आपण असेच पुढे व्हिडिओ बनवत राहू आणि मम्मीला पण सवय होऊन जाईल कॅमेऱ्याची. तर आता 10 शिट्ट्या होईपर्यंत इथं किचनमध्ये तर आपण थांबू नाही शकत. त्यामुळं मी परत एकदा भेटते तुम्हाला 10 शिट्ट्या झाल्यानंतर की आपलं लोणचं कसं झालेलं आहे ते बघण्यासाठी. तोपर्यंत रेस्ट करा. शिट्टी होती. अच्छा, मम्मी बोलते शिट्टी होती, तर शिट्टीचा आपण आवाज ऐकूया. कधी होती काय? हे असं वरती जाऊ का हाताने? नाही, टाइम लागणार आहे. टाइम लागणार. मम्मी म्हणते टाइम लागणार आहे. आता बंद करू टाक. अच्छा ठीक आहे, थांबा गाईज. शिट्टी भरतीये, शिट्टीचा आवाज ऐकूनच जायचं तुम्ही. ठीक आहे? तर आता मी तुम्हाला सांगते, मी ऑफिसवरून आली आहे आणि मम्मी म्हटली चला आपण लिंबाचं लोणचं बनवूया. त्यामुळे म्हटलं आपला एक व्हिडिओ सुद्धा होईल. त्यामुळे आता आम्ही एवढ्या रात्रीचं तुम्हाला सांगते किती वाजलेत आता? ऑलमोस्ट 11 वाजले आहेत आणि आम्ही 11 वाजता हे लिंबाचं लोणचं करतोय. आणि ते पण आता आम्हाला 10 शिट्ट्या होईपर्यंत पूर्ण वेट करायचं आहे. केवढी मेहनत करते यासाठी म्हणते. एवढी मेहनत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी चालू आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला तर बिलकुलच विसरू नका. आणि तुम्ही असाच सपोर्ट करत राहिला तर मी आणखी जास्त जे आहे मोटिवेटेड होईल तुमच्या प्रतिसादाने आणि आपण आणखी असे जास्त व्हिडिओ बनवूया. शिट्टी होतीये, प्लीज शिट्टीचा आवाज ऐका. शिट्टी झालेली आहे, तर शिट्टीला होऊन द्या. ओके, इथे शिट्टी 1 झालेली आहे. आता फक्त आणि फक्त 9 शिट्ट्या बाकी आहेत. आता त्या 9 शिट्ट्या होईपर्यंत तुम्ही रेस्ट करा आणि मी येते लोणचं बनल्यानंतर तुम्हाला दाखवायला की आपलं लिंबाचं लोणचं कसं झालेलं आहे. हॅलो गाईज, तर आता जे आहे 10 आपण शिट्ट्या कंप्लीट केलेल्या आहेत आणि आपलं लिंबूचं लोणचं जे आहे ते चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते हे. तर हे अशा प्रकारे आपलं लिंबूचं लोणचं दिसत आहे. खूप जास्त यम्मी वाटत आहे है ना मम्मा? हो. आता काढून घेऊया आपण हे लोणचं. आणि आता हे लोणचं आपण छान प्रकारे मिक्स केलेलं आहे आणि पाणी काढायचं. अच्छा, हे पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. गाईज, हे लिंबूचं लोणचं जे आहे खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुद्धा छान होते. त्यामुळे हे खूप जास्त हेल्दी आहे. आणि जसं मी आधी तुम्हाला सांगितलं होतं, या तेलाचा उपयोग आपण बिलकुल सुद्धा केलेला नाहीये. तर हे खूप जास्त हेल्दी लोणचं आहे. आता आपण काय करणार आहे? गॅसवर ठेवायचं आणि हे पूर्ण घट्ट करायचं. अच्छा, मला वाटलं फेकून द्यायचं. नाही. अच्छा, तर हे पाणी जे आपण काढलं होतं लोणच्यातून ते आपल्याला कढईत टाकायचं आहे आणि याला घट्ट होईपर्यंत आपल्याला ते गॅसवर ठेवायचं आहे ना, हलवत राहायचं. ओके, पण तू तर मम्मी हलवतच नाहीये, ते तसंच आहे ना. ते असं पूर्ण आपली साखरेचा पाक कसा, अच्छा साखरेचा पाक जसा होतो तसं करून घ्यायचंय का? हो, ठीक आहे. तर हे असं आपण छान प्रकारे हे पाणी जे आहे आटवत आहे.
आणि हे पाणी आटवल्यावरती हे आपल्याला परत लोणच्या मध्ये टाकायचंय का? हे परत या लोणच्या मध्ये मिक्स करायचं आहे. तर हे छान प्रकारे बारीक गॅस वरती करायचं आहे. तर हे भाग गाईज हे पाणी जे होतं ते सगळं आपलं हे झालेलं आहे, उडून गेलेलं आहे. आता फक्त इथं काय राहिलेलं आहे, गुळाचा पाक. तर अशा प्रकारे आपल्याला जे आहे, मम्मी ते थोडंसं हलवून दाखवू कन्सिस्टन्सी काय आहे. हे बघा, हे अशा प्रकारे जे आहे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे या पाकाची. आता यात आपण काय टाकणार आहोत, लिंबू. हे जे लिंबू आपण शिजवून घेतले होते ते आता आपण कढईमध्ये टाकणार आहोत. आणि आता परत ह्याला काय करायचं, आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे चांगल्या प्रकारे. आणि आता हे लिंबू मम्मी मुरवायचं आहे का? हो, रात्रभर म्हणजे असं ठेवायचं आणि थंड झालं ना की बरणीत भरून ठेवायचं. ते पण रेसिपी दाखवणार आहे. ठीक आहे, चालेल. तर गाईज हे बघा, आपले हे छान चविष्ट हेल्दी असं लिंबूचं लोणचं जे आहे ते तयार झालेलं आहे. गाईज याचा सुगंध खूप खूप जास्त छान येत आहे. आणि मी वेट नाही करू शकत आहे या लोणच्याला टेस्ट करण्यासाठी. पण आता हे लोणचं गरम आहे त्यामुळे आपण ह्याला आता सध्याला तर टेस्ट नाही करू शकत आहे. आता मम्मी काय करणार आहे, ह्याला थंड होऊन देणार आहे. मग काय करणार आहे मम्मी, आपण बरणीमध्ये भरून ठेवणार. काचेच्या बरणीत भरून ठेवायचं, स्वच्छ पुसून. ठीक आहे, स्वच्छ पुसून काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं आपल्याला स्टोर करायचं आहे. आणि मी खरंच सांगते, मी खूप म्हणजे इगरली वेट करत आहे की मी कधी हे लिंबूचं लोणचं टेस्ट करेल. पण वासावरने इतकं छान वाटते, स्मेल येतोय तिखटपणाचा. पण तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की ही रेसिपी कशी झाली. खूप जास्त इझी आहे एकदम, म्हणजे तुम्ही जास्त रॉकेट सायन्स लावायची गरज नाही. खूप इझी रेसिपी आहे आणि कोण पण बनवू शकतो. मी बनली आहे, मी शिकली आहे. नेक्स्ट टाइम मम्मी मी बनवाल. ठीक आहे? हो, चालेल. ओके, ठीक आहे गाईज. तर जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जर तुम्हाला काही वेगळं पाहिजे नसेल, रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही सांगू शकता कॉमेंटमध्ये. आम्ही ती नक्की ट्राय करू नेक्स्ट टाइम. ठीक आहे, जर ट्राय करण्यासारखी असेल तर इझी सांगा काहीतरी रेसिपी. ओके गाईज, बाय. प्रगती कॅनव्हासला सबस्क्राईब करायला विसरू नका.